गजेंद्र अहिरे दिग्दर्शित नीलकंठ मास्टर हा चित्रपट स्वातंत्र्य समराची एक वेगळी कहाणी सांगतो. चित्रपट नक्कीच मेन स्ट्रीम कमर्शियल सिनेमा नाहीये, परंतु कथा हा या चित्रपटाचा रंजक भाग आहे हे नक्की. चित्रपटामध्ये महत्त्वाचे वाटलेले समीक्षणाचे मुद्दे हे असे. क्रमांक 1, चित्रपट व्हिज्युअल ट्रीट आहे असं नाही म्हणू शकत, कारण याआधी अनेकदा वापरून जुन्या झालेल्या लोकेशन्स इथे पाहायला मिळतात. 1-2 नवीन लोकेशन्स आहेत, परंतु त्या सौंदर्य प्रधान वगैरे नाहीयेत. डिप्रेस परिस्थितीला अनुकूल अशा या जागा आहेत. क्रमांक 2, सिनेमॅटोग्राफी बाबतही काही खास नाविन्य इथे दिसत नाहीये. फ्लॅट आणि नेहमीची अशी सिनेमॅटोग्राफी इथे पाहायला मिळते. थोडक्यात दिग्दर्शन, कॅमेरा यामध्ये काही खास उल्लेखनीय अधोरेखित करता येईल असं पाहायला मिळत नाहीये. क्रमांक 3, कलाकारांचे कसदार अभिनय आणि उत्तम कथा तसेच उत्तम संवाद ही प्रेक्षकांची सर्वसाधारण जी डिमांड असते ती इथे नक्कीच पूर्ण होते. ओमकार, नेहा, पूजा, किशोर कदम, आदिनाथ कोठारे आणि विक्रम गोखले, मंगेश देसाई यांच्या अभिनयाने कथेला न्याय दिलाय. चित्रपटाची कथा नेहमीची स्वातंत्र्य गाथा नाहीये. गरजू, गरीब, सुशिक्षित, अडाणी प्रत्येकाने स्वातंत्र्य लढा आपुलकीने लढला. प्रसंगी स्वतःचे प्राण गमावले, प्रसंगी आपले आप्तेष्टही गमावले. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपलेलं सामाजिक आयुष्य किंवा त्यानंतर सहजपणे हरवलेलं त्यांचं सामाजिक स्थान आणि पदरी पडलेलं एकाकीपण, या सगळ्यांतून स्वातंत्र्योत्तर काळानंतर क्रांतिकारकांच्या वैयक्तिक आयुष्यात कलह निर्माण झाला असेल हे सत्य इथे मनाला स्पर्श करून जातं. कारण क्रमांक 4, अजय अतुल यांचं संगीत चित्रपटाचं वजन वाढवतं. चित्रपटाची गाणी तर सध्या ऐकत आहोतच. चित्रपटाचं प्रत्येक गाणं विशेष लक्षात राहतं ही खास बाब. शिवाय पार्श्वसंगीतही योग्य आणि आवश्यक तितकंच वापरलं गेलंय. चित्रपटातील दृश्य तशी फार छान झाली आहेत. कलाकारांनी घेतलेली मेहनत या दृश्यांमधून जाणवते. या मेहनतीला नेहा, ओमकार आणि पूजा तिघांनीही फार छान साथ दिलीय. क्रमांक 5, पूजाच्या वाट्याला एक उत्कृष्ट परफॉर्मन्स नक्कीच आलाय, परंतु तिचा घर पेटवून देण्याचा सीन ज्याची झलक आपण ट्रेलर मध्ये पाहिलीय. खरंच इथे हा सीन आणखी व्यवस्थित दाखवणं गरजेचं होतं. तो सीन या चित्रपटातील एक प्रभावशाली सीन ठरला असता, परंतु तो अगदी आटपता घेतला गेलाय. त्यामुळे इंदूचा हिरोइझम काळजाला भिडता राहून जातो. यशोदा म्हणजेच नेहाच्या पात्राचं मात्र तसं होत नाहीये. चित्रपट नक्कीच मनोरंजक आहे कथा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी. मी या चित्रपटाला देते 2.5 स्टार्स. पण अर्थात तुम्ही थिएटर्स मध्ये जा आणि हा चित्रपट नक्की पहा. तुम्हाला चित्रपट कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका.